स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी राजाराम कॉलेज परिसरात कारवाई करत गुटखा विक्रीसाठी आलेल्या दोघांना अटक केली आहे। प्रशांत चव्हाण आणि हसन शेख अशी त्या दोघांची नावे असून पोलिसांनी त्यांच्याकडून 2.5 लाख रुपये किमतीचा गुटखा आणि वाहतुकीसाठी वापरण्यात आलेला एक टेम्पो असा सुमारे 8.25 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला महाराष्ट्रात विक्रीसाठी बंदी असलेला गुटखा विक्रीसाठी दोघे जण राजाराम कॉलेज परिसरात घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली होती। या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून कारवाई करत गुटखा विक्रीसाठी आलेल्या दोघांना अटक केली। प्रशांत चव्हाण आणि हसन शेख अशी त्यांची नावे असून त्यांच्याकडून 2.5 लाख रुपये किमतीचा गुटखा आणि वाहतुकीसाठी वापरण्यात आलेला टेम्पो असा सुमारे 8,87,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव, अंमलदार वैभव पाटील, विशाल खराडे, संतोष बर्गरविन पाटील, प्रदीप पाटील, योगेश गोसावी, शिवानंद मठपती, विशाल चौगले, सत्यजित तानुगडे यांनी या कारवाईत सहभाग घेतला आहे।